गोकुळचा पेच सुटला. सुधीर धायगुडे यांच्यानंतर अखेर प्रदीप मालगावे यांच्याकडे गोकुळची धुरा. वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था. प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, DBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू. वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण. 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था. TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. प्रवेश संपर्क 9421 26 19 92. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून अध्यक्षपदी प्रदीप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश बुधवारी संध्याकाळी जारी करण्यात आले. गोकुळच्या प्रशासकीय मंडळात गेल्या काही दिवसात वेगाने घडामोडी घडल्या असून आत्तापर्यंत तब्बल 3 अध्यक्ष बदलण्याची वेळ आली आहे. निवडणुकीपूर्वी गोकुळ दूध संघावरती प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये सर्वात आधी संजय कुमार सुधीर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मात्र आता सुधीर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांनी कामातून मुक्त करण्याची मागणी केली होती. सुधीर यांच्यानंतर हे पद सुनील धायगुडे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं, परंतु धायगुडे यांनीही या पदाची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे. या सर्व घडामोडीनंतर अखेर सिंधुदुर्गचे उपनिबंधक म्हणून पदोन्नती मिळालेले प्रदीप मालगावे यांची बुधवारी शासनाच्या आदेशानुसार गोकुळच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आज प्रदीप मालगावे यांनी गोकुळच्या प्रशासकीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बोलताना त्यांनी उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. आज गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे. तर दूध उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याप्रमाणे सर्व दूध उत्पादक शेतकरी, गोकुळचे सर्व कर्मचारी, अधिकारी यांना सोबत घेऊन निश्चितपणे आम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न करू. जबाबदारी जरी पडलेली असली तरी गोकुळ हे एक युनिट आहे, प्रक्रिया युनिट आहे. तर ती प्रक्रिया युनिट पुढे घेऊन जाणं एवढाच उद्देश आहे. आणि तुम्ही म्हणाल तर इलेक्शनचा वगैरे, तर तो कार्यालयाचा म्हणजे शासकीय कार्यालयाचा विषय आहे, तो गोकुळचा विषय नाही आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या नवीन प्रशासकीय अध्यक्षांच्या निवडीनंतर आता गोकुळचा पुढील कारभार कसा चालतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.